राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधीजींना लोक बापूजी म्हणत. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. गांधीजी अतिशय निश्चयी होते. एखादी गोष्ट करायची ठरवली की त्यात कधी खंड पडायचा नाही, कसूर व्हायची नाही. रोज पहाटे उठून प्रार्थना करायची असे एकदा त्यांनी ठरवले. त्यांची ही पहाटेची प्रार्थना कधीच चुकली नाही. एकदा अतिशय कडाक्याची थंडी पडली होती. पाणी गोठण्याची वेळ आली होती. पण अशा वेळीही गांधीजी वेळेवर उठले व त्यांनी आपली प्रार्थना केलीच. गांधीजींना तुम्ही पाहिले नाही, पण त्यांचे चित्र तुम्ही पाहिले असेल. त्यांचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत नेसलेला आखूड पंचा एवढाच, होय ना? ते असे का राहत? त्यांना काय छान छान कपडे घालायला मिळाले नसते, परंतु जाणून बुजून त्यांनी हा साधा वेश पत्करला होता. एकदा ते ओरिसामध्ये गेले होते. त्यावेळची गोष्ट. गांधीजींच्या सभांना नेहमी स्त्रियांचीही खूप गर्दी व्हायची, पण ओरिसात त्यांना उलट अनुभव आला. पुरुषांची गर्दी होती, स्त्रिया फारशा आल्या नव्हत्या. त्यांनी मुद्दाम चौकशी केली, तेव्हा त्यांना कारण समजले. तेथील लोक खूप गरीब होते. स्त्रियांजवळ नेसायला धड साड्याही नसायच्या, म्हणून त्या चार चौघात सभेस जात नसत. हे समजल्यावर गांधीजींना फार दुःख झाले. त्यांनी मनाशी ठरवले, आजपासून आपण अंगभर कपडे वापरायचे नाहीत. तेव्हापासून गांधीजी पंचाच वापरू लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते बादशहाला भेटायला इंग्लंडला गेले ते गुडघ्यापर्यंतचा पंचा नेसूनच. गांधीजींच्या जीवनातील आणखी एक महान प्रसंग. 12 मार्च 1930चा दिवस. त्या दिवशी गांधीजी साबरमतीच्या आश्रमातून बाहेर पडले. ते दांडी या गावी जाणार होते. सरकारने मिठावर कर बसवला होता. हा गोर गरिबांवर जुलूम होता. हा जुलमी कायदा गांधीजी तेथे जाऊन मोडणार होते. आपला हा बेत गांधीजींनी सरकारला कळवला होता. युद्धात सेनापती आपले बेत शत्रूला सहसा कळू देत नसत, पण गांधीजींची रीत अगदी निराळी होती. ते सत्याच्या मार्गाने चालणारे होते. गांधीजींच्या बरोबर आणखी पुष्कळ सत्याग्रही होते. हजारो स्त्री पुरुष रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे राहून त्यांचा जय जयकार करत, सत्याग्रही घोषणा करत, नमक का कायदा तोड दो, लोक घोषणा देत, गांधीजी की जय. पंढरीच्या यात्रेसारखी ही दांडी यात्रा चालली होती. पंढरीच्या वारकऱ्यांना ध्यास असतो पांडुरंगाच्या दर्शनाचा, तर या सत्याग्रहींना ध्यास होता देशाच्या स्वातंत्र्याचा. मजल दरमजल करत 24 दिवसांनी ही यात्रा दांडी येथे पोहोचली. 6 एप्रिलचा दिवस उजाडला. सकाळी प्रार्थना करून गांधीजी सत्याग्रहींबरोबर समुद्र किनाऱ्यावर गेले. बरोबर 8:30 वाजता गांधीजींनी किनाऱ्यावरील मूठभर मीठ उचलले. त्या क्षणी सरोजिनी देवी पुढे झाल्या आणि घोषणा केली, हा पहा कायदेभंग. हजारोंच्या मुखातून एकच आवाज दुमदुमला, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय. गांधीजी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती होते. ह्या लढ्यासाठी गांधीजींनी कधीच शस्त्र वापरले नाही. अहिंसेच्या मार्गानेच त्यांनी हा लढा दिला. तसेच जगातील परतंत्र लोकांना त्यांनी सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखवला. गांधीजींच्या लढ्याला यश आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणूनच आपण महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानतो. तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.